नमस्कार, मी माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरण या ठिकाणी आलो होतो. धरणातील जलसाठा हा बऱ्यापैकी कमी झालेला आहे. या धरणाचे बांधकाम होण्यापूर्वी या परिसरात अनेक छोटी छोटी गावे वसलेली होती, ज्या गावांचे पुनर्वसन या ठिकाणाहून दुसरीकडे करण्यात आले. सध्या हे गाव पाण्याखाली असते आणि त्याच गावातील हे एक मंदिर आहे. हे गाव म्हणजे आंबेगाव. सध्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे हे मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे. कितीतरी वर्षापासून हे मंदिर पाण्याखाली आहे, परंतु ते आजही जिवंत उभे आहे. याच्यावरून हे कळते की त्या काळात बांधकाम किती मजबूत पद्धतीने केले जायचे आणि कलाकृती किती सुंदर पद्धतीने रेखाटल्या जात होत्या. या मंदिराच्या आजूबाजूला पडलेले विटांचे ढीग, कौल यामुळे इथे उत्तम प्रकारची मातीची आणि कौलाची घरे होती हे आढळून येते. याच परिसरात तेल घालण्याचे दगड पाहायला मिळतात, ज्याच्यातून तेलाची निर्मिती केली जात होती. या परिसरात आल्यानंतर एवढं नक्की कळते की येथील गावातील कितीतरी कुटुंबांनी पाण्यासाठी त्याग केला आहे. भलेही त्यांना इतर ठिकाणी पुनर्वसित करण्यात आलं असेल, त्यांना जमिनी मिळाल्या असतील, त्यांना घरं मिळाली असेल, परंतु शेवटी गाव ते गावच असतं. हा त्याग त्यांनी आपल्या कुटुंबातील भविष्यातील मुलांना पाणी मिळावे यासाठी केलेला आहे. या धरणाच्या पाण्यामुळे कितीतरी कुटुंब आज सुजलाम सुफलाम आहेत आणि कितीतरी गावांना या पाण्याचा पाणी पुरवठा पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. यामुळे पुढील पिढीनेही या पाण्याचे जतन केले पाहिजे आणि ते जपून वापरले पाहिजे. आत्ता आपण पाणी जपून वापरले तरच ते आपल्या पुढील पिढीसाठी जाणार आहे. अन्यथा आपल्या पुढील पिढीला पाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे.